मंत्रिपदांचा आणि खातेवाटपाचा वाद शमतो न शमतो तोच आता पालकमंत्री पदावरून महायुतीत सुप्त संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। ठाण्यावरून ठिणगी पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। ठाण्याचं पालकमंत्रीपद आतापर्यंत शिवसेनेकडे होतं, पण यावेळी ठाण्याचं पालकमंत्रीपद भाजप स्वतःकडे ठेवू शकतं। ठाण्याचं पालकमंत्रीपद गणेश नाईकांसारख्या नेत्याकडे देऊन महापालिका निवडणुकीसाठी ताकद देण्याचा प्रयत्न राहणार आहे। शिवाय एकनाथ शिंदेंसमोर त्यांच्याच होम ग्राउंडवरती एक मोठं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न राहणार आहे। महायुतीचा ठाणेदार कोण होणार? पालकमंत्री पदाची माळ गणेश नाईकांच्या गळ्यात पडणार? शिवसेनेकडील पालकमंत्री पदावर भाजपचा डोळा? ठाण्याच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे। वनमंत्रीपदी विराजमान झालेल्या गणेश नाईकांना ठाण्याचं पालकमंत्री नेमलं जाण्याची शक्यता आहे। ठाण्याचं पालकमंत्री पद हे तसं शिवसेनेकडे होतं। एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेच होते। जेव्हा शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हाही शिंदेंनी त्यांच्या विश्वासातील शंभूराज देसाई यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं। पण आता यावेळी शिवसेनेला पालकमंत्रीपद देण्याच्या मानसिकतेत भाजप दिसत नाहीये। ज्यांचे जास्त आमदार त्यांचा पालकमंत्री हे सूत्र। ठाणे जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक 9 आमदार आहेत, शिवसेनेचे अवघे 6 आमदार आहेत। नवी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी नाईकांना ताकद देण्याचा भाजपचा हेतू आहे। शिंदेंना शह देण्यासाठी नाईकांना मोठं करण्याचा प्रयत्न देखील होऊ शकतो। पालकमंत्री पदाचा निर्णय महायुतीचे नेते घेतील असं गणेश नाईक एकीकडे सांगतात, पण स्वतः गणेश नाईक ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारण्यास उत्सुक दिसतात। हे बघा, माझं म्हणणं, मी शब्द कधी काढलाय नाही, ऐकून घ्या, मी शब्द काढलाय। मंत्री बनण्याची मी इच्छा व्यक्त केली होती, खातं करून द्यायला इच्छा व्यक्त केली होती। प्रश्न असा आहे की तो आता 3 महायुतीचे 3 पक्ष आहेत की ते आता माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून, एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून, अजितदादा ते तिघे बसतील एकत्र आणि सगळ्या गोष्टीची एकूण मांडणी करतील। माझ्या दृष्टिकोनातून 1 तारखेनंतर त्या गोष्टी होतील। कुठल्या? पालकमंत्री ऐकला हा, नवीन वर्षामध्ये। भाजपनं गणेश नाईकांना ठाण्याचं पालकमंत्रीपद दिल्यास डीपीडीसीवर भाजपचं वर्चस्व निर्माण होईल। शिवाय MMRDA सारख्या संस्थांमधून मोठ्या प्रमाणात विकास निधी मिळू शकेल। आमदार जास्त असूनही शिवसेनेला पालकमंत्रीपद देण्याचा मनाचा उदारपणा भाजप दाखवणार की गणेश नाईकांना पालकमंत्रीपद देऊन ताकद देणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे। ओम देशमुख सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।